नसल्या कसं होतं सर. तसं मीटिंग मीटिंग आमची कुठे चालली होती आम्हालाच कळत नव्हतं असे. हो का? काय बरं? ठीक आहे सर. नाही मग ते कन्व्हर्सेशन आपल्याला कळत नाही ना सर, समोर अच्छा कुठे अच्छा अच्छा कोणला अच्छा. किती हा 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 समजतंय हा काही हा कळत हा नाही हा. आपल्याला, आपणच एकटंच बडबड करतो नाही का, असं होतं. बरोबर बरोबर आहे. आय होप सो सर्वांना कळलं असेल आतापर्यंत बोललेलो. येस सर. ओके. 34 पासून सर आपण इथं सरांनी 34 पासून पुढे आर्टिफिशियल डिसिजेसचं जे डिसिमिलर असतात किंवा जर शरीरामध्ये डिसिमिलर डिसीज आल्यानंतर काय काय कॉन्सिक्वेन्सेस होतात, काय काय प्रकार घडू शकतात, ते पुढचे 3-4 एपिसोड मध्ये सरांनी एक्सप्लेन केलेले आहे. मग जर डिसिमिलर डिसीज म्हणजे आपल्याला बरं होण्यासाठी शरीरामध्ये त्या आजारासारखा सिमिलर आजारच आला पाहिजे हे समजून सांगण्यासाठी सरांनी डिसिमिलर डिसीजच जर आले तर काय काय होतं आणि डिसिमिलर ट्रीटमेंट दिल्यानंतर काय काय होतं, ते ते 34, 35, 36 मध्ये सांगितलेलं आहे. ते आता मी बरोबर. मागच्या लेक्चर मध्ये घेतलं, तुम्ही नव्हते तर. त्यात काय होतं, जर तुम्हाला डिसिमिलर डिसीज हा जर ज्यावेळेस दोन डिसिमिलर डिसीज एकत्र येतात, जर पहिला हा जुना म्हणजे जो जुना असेल तो, जुना आणि नवीन दोन्ही सेम ताकदीचे असले किंवा जर जुना जास्त ताकदीचा असला तर तो काय करतो, नवीन डिसीजला रिपेल एक्सपेल. करतो, येऊ देत नाही आणि किंवा मग त्याचे मॅनिफेस्टेशन दिसू देत नाही. आलं. आणि दुसरं एक कंडिशन असते, जर नवीन डिसिमिलर डिसीज हा पहिल्यापेक्षा स्ट्रॉंग असला तर काय होतं की नवीनचे सगळे मॅनिफेस्टेशन संपून जातात, त्यावेळेस जुना सस्पेंडेड असतो, शांत असतो आणि परंतु तो काही बरा होत नाही. जर नवीन हा आजार जर स्ट्रॉंगर असला पण तो डिसिमिलर असला, तो जुन्याला काही बरा करत नाही, त्याला फक्त सस्पेंडेड करतो, शांत करतो. आणि नवीनचा सगळा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर जो जुना सस्पेंडेड आहे त्याचा कोर्स बाकी असेल तर तो त्याचा कोर्स देखील पूर्ण करतो. अशा रीतीने तो बरं करण्याचा समर्थ असतो. सरांनी तिथे काउपॉक्स, मिझल्स, चिकन पॉक्स, मम्स असे बरेचसे उदाहरणं दिले. त्यांचे ज्यांचे 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 ऑब्झर्वेशन आहे त्यांचा तिथं उल्लेख केला, जवळजवळ 11 उदाहरणं आहेत. ते सर्व उदाहरणं आम्ही घेतले इथं, सांगितले. आणि नंतर सरांनी मग शेवटी ॲलोपॅथिक फिजिशियनला बोलले की हे सगळं तुम्हाला उदाहरणाचं स्पष्टीकरण आहे, हे नॅचरली आपण बघतोय. आता हे जे 11 उदाहरण हे सर्व नॅचरल डिसीजचे दिले सरांनी. आणि मग नंतर ॲलोपॅथिक मेडिसिन सुद्धा एक आर्टिफिशियल डिसीज तयार करतो जो डिसिमिलर असतो. कारण आर्टिफिशियल ॲलोपॅथिक मेडिसिन ही कुठल्याही निरोगी माणसामध्ये आजाराची, ज्या आजारासाठी ट्रीटमेंट करायची आहे त्या आजार, जसं सिट्रिझन आपण सर्दीसाठी देणार आहे, पण निरोगी माणसाला जर सिट्रिझन दिलं तर सर्दी होते का? नाही होत. जसं आपण एखादं ब्रायोनिया किंवा इपारसल दिलं, आपण सर्दीसाठी देतोय आणि इपारसल जर निरोगी माणसं दिलं तर त्याला सर्दी होणारच. तसं ॲलोपॅथिक मेडिसिन होत नाही. म्हणजे काय, ते डिसिमिलर आहे. आणि ते मेडिसिन दिल्यानंतर त्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल डिसिमिलर मॉर्बिड कंडिशन तयार होती, ज्याला आपल्याला नाव देता येत नाही पण ती होते. आणि त्याच्यामुळे काय होतं का, तो जो नॅचरल डिसीज आहे समजा किंवा तो कमी ताकदीचा आहे, आपण ज्यावेळेस ॲलोपॅथिक मेडिसिन देतो त्यावेळेस ते जर एका गोळीनं बरं नाही वाटलं तर आपण 2 देऊ, 3 देऊ, म्हणजे काय करतो, ते स्ट्रॉंग देण्याचा प्रयत्न करतो आणि जो नॅचरल डिसीज आहे त्याला दाबण्याचाच प्रयत्न करतो. म्हणजे दुसरं सांगितले, नवीन येणारा आजार जर स्ट्रॉंगर असेल तर जुन्याला सस्पेंड करतो. मग असं जसं आपण सर्दीला आपण सेट्रिझिन दिलं किंवा एक्झिमासाठी स्टेरॉइड वापरलं, त्याने काय झालंय, तुमचा एक्झिमा किंवा सोरायसिस सस्पेंडेड झालाय, बरा झालेला नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिनचा इन्फ्लुएन्स म्हणजे जो आर्टिफिशियल मॉर्बिड डिसीज आहे तो डिसिमिलर आहे, त्याचा इन्फ्लुएन्स ज्यावेळेस काढता म्हणजे ती मेडिसिन ज्यावेळेस बंद करता, त्यावेळेस तुम्हाला जो नॅचरल जुना डिसीज आहे तो परत दिसायला लागतो. ते सगळीकडे दिसतं आपल्याला नॅचरली. आणि मग हे वर्षानुवर्ष, शतकानुशतके आपल्याला दिसतंय, ॲलोपॅथिक फिजिशियनला पण दिसतंय, तर ते त्या गोष्टीवरच का थांबे. मग ते उदाहरण देताना आपण 39 मध्ये ते उदाहरणच घेत होतो. तर मीटिंग एंड झाली. आता तिथून पुढे आपण मीटिंग सुरू करू. तर तिथं सरांनी एक्झिंथमाचं ईच आहे त्याचं उदाहरण दिलंय. ती बरी करण्यासाठी ओल्ड स्कूलचे लोक पर्जेटिव्ह द्यायचे. पर्जेटिव्ह दिल्यामुळं आणि ते फ्रिक्वेंट द्यायचे. त्याने काय व्हायचं, तर डायरिया झाल्यानंतर त्याला ती खाज बंद व्हायची पर्जेटिव्ह दिल्यामुळे. परंतु काय व्हायचं, का ज्यावेळेस तुम्ही पर डे पर्जेटिव्ह द्यायचं बंद केलं त्याच्यानंतर ती खाज परत आलेली दिसली. परंतु काय झालंय माहिती का, ती खाज तर काही गेली नाही, त्या एक्झाम मध्ये इच तर गेली नाही, पण पर्जेटिव्ह दिल्यामुळे पेशंट जास्त वीक झालाय. म्हणजे आपण काय केलंय, त्याला बरं तर केलं नाही पण अजून जास्त खराब केलंय. म्हणजे जे काल्पनिक मग त्याला तो पेशंट आहे ना, आता तुमच्या पॉझिटिव्ह दिल्यामुळे 2 आजारांनी त्रस्त आहे. म्हणजे तो एक्झॅक्ट तसाच आहे,
आणि तुम्ही जो म्हणजे जो काल्पनिक आतड्याचा आजार तयार झालाय, म्हणजे त्याचं आतडं सेन्सिटिव्ह झालंय, ते दुखवलं गेलेले, आजारी पडलेले, आणि त्यामुळे तो दोन आजारांनी, दोन मेलेडीने त्रस्त झालेला आहे. म्हणजे काल्पनिक डिसिमिलर आतड्याचा आजार जो नाहीसा होत नाहीये, आणि क्युटेनियस इरप्शन जे एक्झिंथम आहे ते तसंच आहे. आणि मग त्याला ते क्युटेनियस इरप्शन पण आलंय, ते जर नाही आलं तर त्याला कुठेतरी इंटरनल स्वराचे दुसरे काहीतरी सिम्पटम दिसणार आहे, पण तुमचं ते एक्झिंथमा जाणार नाही. आणि मग त्या पेशंटला आता त्याची पचनक्रिया पण खराब झालेली आहे, आणि त्याचा एक्झिंथमा पण तसंच झालंय, म्हणजे तो आपण अजून खराब केलेला आहे, त्याला बरं केलेलं नाही ॲलोपॅथीनं. अशाच प्रकारे जेव्हा साधा फिजिशियन एखादा कृत्रिम आल्सर तयार करतो, म्हणजे आता पूर्वी एखादा एक्झिमा आहे किंवा एखादा स्किन डिसीज आहे, त्याच्यासाठी आपण ते जे जाळतो किंवा तिथं आल्सर तयार करतो, तिथं त्या स्किनला खराब अजूनही करतो, देतात ना सर ते म्हणजे तो कॉईनचे आल्सर. चटके छापा हा. मारतात ना, आमच्या हो. इकडे आदिवासी राईट. भागामध्ये आहे. हो. त्याने काय होतं, मग तो क्रोनिक डिसीज जातो का नाही. जसं आदिवासी लोक समजा अस्थमा आहे, अस्थमा बरा करण्यासाठी पोटाला चटके देतात. त्याने काय होतं, तिथे अल्सर तयार होतो पोट, त्यावेळेस ते ऍक्च्युली तिथं ते पेन झाल्यामुळं, आता छोट्या बच्चूंमध्ये ना ऍबडेमोनो थोरॅसिक रेस्पिरेशन राहतं, म्हणजे पोट हालताना जास्त दिसतं. ज्यावेळेस तुम्ही तिथं त्याला जखम करता ना, तर तुमच्या त्या वेदनेमुळे तो त्याचं पोट हलवणं बंद करतो, तो चेस्टचं रिस्पिरेशन करतो, आणि आपल्याला सिम्पटोमॅटिक काय वाटतं का त्याचा अस्थमा कमी झालाय. त्यामुळे पूर्वीपासून लहान मुलांना दम्यामध्ये ते पोटाला चटके द्यायची पद्धत होती. तर ते जसं ते एखादा कृत्रिम आल्सर तयार केला, आणि त्या एखाद्या क्रोनिक डिसीज घालवण्यासाठी तो कधी त्याच्या देहात सफल होत नाही, म्हणजे त्याने काय, तो क्रोनिक डिसीज जातो का तर नाही, तो क्रोनिक डिसीज कधीच बरा होत नाही. अशा प्रकारच्या क्युटेनियस अल्सरचा निर्माण केल्याने तो क्रोनिक डिसीज बरा झालेला कधी दिसला नाही. असे करून त्याने जर स्ट्रॉंगर डिसिमिलर डिसीज निर्माण केला, म्हणजे ऑलरेडी तो क्रोनिक डिसीज तसाच राहिलाय, आणि तुमचं परत अल्सरचा एक नवीन डिसीज तयार केलाय, मग त्याची कंडिशन पहिल्यापेक्षा जास्तच खराब झाली आहे. आणि मग तो जो तुमचा अल्सर मुळे झालेला तो इंटरनल क्रोनिक डिसीज आहे, तो 1 किंवा 2 आठवड्यासाठी सप्रेस राहिला, म्हणजे तुम्ही त्या स्किनला जाळलंय, समजा एक्झिमा आहे तिथं, तुम्ही त्या स्किनला अल्सर तयार करून जाळलंय, करतात लोक नाही का. आणि मग 1 2 आठवडे तिथं आपल्याला काही दिसत नाही, जसं सपोर्ट लोशन लावतो आपण, सपोर्ट लोशन लावल्यानंतर तिथली स्किन एकदम क्लिअर होती, पण ते काय ऑलरेडी ते सॅलिसिलिक ऍसिड आणि ते जाळण्याचंच काम जाळतं ते, करताय. बरोबर आणि बरोबर. त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्याने तुम्ही बघितलं ना, तिथे अजून थिक इरप्शन आलेलं असतं, खूप खराब, म्हणजे लावून लावून ते इतकं खराब झालेलं असतं का ते त्यातून पाणी, आपण एकदम बघतो पाणी आलेले, इन्फेक्टेड झालेले, म्हणजे ते काय आलं, अल्सर झाल्यामुळे फक्त 2 ते 3 आठवडे तुम्ही तो आजार शांत केलाय, आणि त्याच्यानंतर परत आलाय. आणि उलट पक्षी त्याने पेशंटची ताकद अजूनच क्षीण झालेली आहे, म्हणजे तो अजून वीक झालेला आहे. काही बरोबर. कारणास्तव, आता समजा दुसरं एक उदाहरण दिलंय इपिलिप्सीचं, काही कारणास्तव म्हणजे काही इश्यूज मुळे इपिलिप्सी सप्रेस झाली, म्हणजे नाहीशी झाली, आणि ती कित्येक वर्षासाठी सप्रेस राहिली. आणि ते परंतु ज्यावेळेस त्याचे इश्यूज आहे त्याच्या, म्हणजे जसं मगाशी एक उदाहरण दिलं, मेनिक डिसऑर्डर आलं, एखाद्याला मेनियाचा अटॅक आला, मेनियाचा अटॅक आल्यामुळे काय झालं, त्याला इपिलेप्टिक सीझर बंद झाले. पण हम्म. ज्यावेळेस त्याचा मेनिया संपला, त्यावेळेस त्याला इपिलेप्टिक सीझर पहिल्यापेक्षा जास्त तीव्रतेने आले, मग ते काही वर्ष पण सप्रेस असू शकते. हे तर तेच सांगितलं सरांनी, काही इश्यूज मुळे तुमची इपिलेप्सी जरी सप्रेस राहिली, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचे ते इश्यूज नाहीसे होतात, बरे होतात, त्याच्यानंतर तुम्हाला इपिलेप्सीचे अटॅक्स परत आलेले दिसतात. हे तिथं पेचिलिन नावाचे जे ऑब्झर्वर आहे, त्यांनी ते ऑब्झर्वेशन नोंदलेलं आहे. परंतु जसं आता खाजेसाठी पॉझिटिव्ह दिले किंवा एपिलेप्सीसाठी तुम्ही काही इश्यूज तयार केले, म्हणून काय तुमची इपिलेप्सी किंवा ती खाज आहे, जी इच आहे, ती गेली का? नाही. नाही. त्यामुळे काय झालं, तो आजार पूर्णपणे व्हायलंट झालाय. आणि हे आपल्याला प्रॅक्टिसमध्ये दिसतंय. त्या काळात ते लोक तसं केल्यानंतर त्यांना ते बरं झालेलं कधी दिसलेलं नाही. पण त्यांनी ती प्रॅक्टिस बंद नाही केली, सोडलेली नाही. हनीमन सरांनी याच गोष्टी होती, ऑब्जेक्शन होतं. हे म्हणजे दुसरं काही नसून काही काळासाठी मूळ आजाराला दाबून टाकणे किंवा शांत करणे असेच आहे. आणि हा काही क्युअर नाही. सरांच्या दृष्टीने तो काही क्युअर नाही, व नेहमी बरोबर. आपण याचा जास्त काळासाठी वापर केल्याने नवीनच मॉर्बिडचे तयार होते. म्हणजे परत परत तसं केल्याने मूळ आजार तर तसाच राहतो, परंतु आपण तयार केलेला आजार त्याच्यामुळे 2 कॉम्प्लेक्स डिसीज तयार होतात, आणि मूळ आजाराच्या तुलनेत तो जास्त घातक असतो, आणि तो कधीच बरा न होण्यासारखा तयार केलेला असतो, असं त्यांनी 39 मध्ये सांगितलंय. आता 40 मध्ये तिसरी कंडिशन आहे. आता 2 कंडिशन झाले आपल्या. पहिला जर स्ट्रॉंग असला तर नवीनला रिपेल करतो, दुसरा स्ट्रॉंग असला तर तो पहिल्याला रिपेल करतो, त्याचा नवीनचा कोर्स कम्प्लीट होतो, आणि जुना परत दिसायला लागतो. तिसऱ्यामध्ये, आता तिसरं कंडिशन काय आहे, किंवा
जर दोन्ही कंडिशन जास्त काळासाठी शरीरात राहिलं तर काय होईल? म्हणजे आता झाले समजा मिझल्सची काउपॉक्स किंवा मिझल्स आणि आपलं चिकन पॉक्स आणि लिमिटेड काउपॉक्स टाइम. हे दोन्ही 8-8 2-2 15-15 दिवसाचे डिसीजेस आहे. ते बरोबर. काही काळासाठी राहिले आणि काही काळानंतर दोघंही गेले. परंतु जर दोन क्रोनिक डिसीज एकत्र आल्यावर काय होईल? जी तिसरी कंडिशन आहे किंवा मग नवीन आजार जास्त काळासाठी जर त्या ऑर्गॅनिझम मध्ये ऍक्टिव्ह राहिला तर मग तो जुन्या आजाराशी जॉईन होतो. म्हणजे जर तो गेलाच नाही, तुम्हाला महिनोन-महिने नवीन आजारही तसाच राहिला आणि जुना आजारही तसाच राहिलाय. मग त्यावेळेस काय होईल? दोन्ही एकत्र होतात. एकत्र म्हणजे शब्दशः एकत्र नाही होत, पण ते जॉईन करतात आणि एक नवीन कॉम्प्लेक्स डिसीज तयार होतो. आणि तो जो नवीन कॉम्प्लेक्स डिसीज आहे तो प्रत्येक ऑर्गॅनिजमध्ये विशिष्ट जागा व्यापून टाकतो. म्हणजे काय करतो? जिथं-जिथं ज्या आजाराची अफिनिटी त्या आजाराला समजा एखादा किडनीचा आजार आहे, तो किडनीमध्येच बळावेल. त्याच्यासोबत त्याला एखादा पल्मनरीचा फुफ्फुसाचा आजार आहे किंवा कार्डियाक डिसीज आहे, तो कार्डियाक मध्ये बळावेल. म्हणजे दोन ठिकाणी दोन आजार सामावलेले आहे आणि त्याला काय झालंय कॉम्प्लेक्स डिसीज दोन आजारांनी त्रस्त झालेला आहे तो. आणि मग ते उदाहरण दिले सरांनी जसं सिफिलिटिक आजाराने ग्रस्त असलेल्या रोग्याला सोरिक आजार होऊ शकतो किंवा सोरिक आजाराच्या पेशंटला सिफिलिटिक आजार होऊ शकतो आणि ते दोन्ही डिसिमिलर असले म्हणून काय होतं ते दोघे एकमेकाला बरे नाही करू शकत, घालू शकत नाही किंवा बरे करू शकत नाही. मग सुरुवातीला काय होतं विनरल सिमटम तात्पुरते स्थगित होते. म्हणजे जर आता ज्यावेळेस आता समजा एखाद्या सिफिलिटिक पेशंटला स्टोरिक सिमटम यायला लागले तर सुरुवातीला काय होतं स्टोरिक सिमटम जास्त स्ट्रॉंग होतात. जो नवीन आजार होतो तो सुरुवातीला स्ट्रॉंग असतो समजा. बरोबर. मग त्यावेळेस काय होईल सिफिलिटिक सिमटम त्याचे शांत होतील, सस्पेंडेड होतील. पण आता सोरा पण हा क्रोनिक डिसीज आहे, सिफिलिस पण क्रोनिक डिसीज आहे. सोरा पण त्याच्या शरीरातून जाणार नाही, सिफिलिस पण जाणार तर नव्हताच. ऑलरेडी तो फक्त दोघांना सस्पेंडेड आहे. राहायचंय. बरोबर. मग मग दोघांनंतर काय होईल सोरा शांत झाल्यानंतर सिफिलिस म्हणे तिची एक जागा घेईल आणि सोराचे सिमटम तिची एक जागा घेईल. दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतील व वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर होतील. ऑर्गॅनिझम मध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जिथं शक्य होईल तिथं. जसं तुमचं सिफिलिस कसं सेक्शुअल ऑर्गन वर असतो आणि तुमचा सोरा सगळीकडेच आहे. मग कार्डियाक वरती, जॉईंट वरती, स्किन वरती सोराचे जेवढे सिमटम ते सगळीकडे असतो, सगळीकडे व्यापलेला असतो. आणि मग रोगी आता दोन क्रोनिक डिसीजने जास्त आजारी होईल आणि असा रोगी बरा करायला अधिक त्रासदायक होईल. आणि जेव्हा आता हे नॅचरली झालं दोन क्रोनिक डिसीज, पण आपण आर्टिफिशियल क्रोनिक डिसीज पण त्यात आलं करू शकतो. हो, हो, हो. जेव्हा दोन डिसीज आता हे झाले क्रोनिक डिसीज, परंतु असं पण कधी कधी होतं का ज्यावेळेस आता जे पूर्वीचे जेवढे मी 11-12 एक्झाम्पल दिले मागच्या एपिसोड मध्ये ते काउपॉक्स किंवा चिकन पॉक्स मिझल्स हे सगळे अॅक्यूट डिसीजेस आहे. ते काय करतात त्यांचे त्यांचे कोर्सेस कम्प्लीट करतात आणि व्हॅनिश होतात. परंतु काही ठिकाणी असं झालेलं आहे की जेव्हा दोन डिसिमिलर डिसीज अॅक्यूट असतात आणि एकत्र भेटतात जसं स्मॉल पॉक्स आणि मिझल्स उदाहरण दिलंय. एक कोणीतरी दुसऱ्याला शांत करतो म्हणजे जो स्ट्रॉंग आहे तो विकरला शांत करतो. जो स्ट्रॉंग आहे त्याचा तो कोर्स कम्प्लीट करतो आणि विकर नंतर स्ट्रॉंगर गेल्यानंतर तो विकर त्याचा कोर्स कम्प्लीट करतो. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या वेळेस त्यांचे कोर्सेस कम्प्लीट करतात. पण जसं ते आपण आपण आधी ऑब्झर्व केले, परंतु अशा प्रकारे अजून जास्त असं जर जास्त इपिडेमिक आलं किंवा जास्त दोन आजार जास्त वेळासाठी जर आले आणि कंबाईन झाले अशा अशा वेळेस ते दोन्ही आजार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जागा व्यापतात. आता सरांनी इथं याचं स्मॉल पॉक्स आणि काऊ पॉक्सचे आपलं मिझल्सचे 300 हॅलो म्यूट झाले का? ओके. 300 केसेस पैकी सरांना 3 अशा केसेस दिसलेल्या आहेत ते जे ऑब्झर्व होते रेनी आणि रसेल नावाचे. तर रेनींना काय दिसलं दोन मुलींना स्मॉल पॉक्स आणि मिझल्स एकत्र तयार झालेला दिसला आणि यांना आणि 299 केसेस पैकी त्या दोघांना एकाच वेळेस स्मॉल पॉक्स आणि काऊ पॉक्स झालेले दिसलं त्या दोन मुलींना. म्हणजे काय झालं ते रिपेल झाले नाही आणि जसं आपण क्रोनिक केसेस मध्ये कॉम्प्लेक्स डिसीज बघतो तसं 300 पैकी एका केसमध्ये अॅक्यूट केसेस मध्ये पण कॉम्प्लेक्स डिसीज झालेला त्यांना दिसला आणि त्यांनी एका आजार संपल्यावर दुसऱ्याचा कोर्स पूर्ण केलेला दिसला. इथे एक फुटनोट आहे इथं. आता या सगळ्या ऑब्झर्वेशन मधून किंवा एवढ्या एक्सपिरियन्स मधून आता हे नक्कीच लक्षात आलंय का आता काळजीपूर्वक प्रयोगातून व कॉम्प्लेक्स डिसीजेस बरे केल्यानंतर सरांना हे कळून चुकलंय की त्यांचे खरेखुरे एकत्रीकरण होत नाही. जसं मी म्हणलो ना दोन कॉम्प्लेक्स डिसीज एकत्र येतात जॉईन होतात आणि त्याचा कॉम्प्लेक्स डिसीज ते काय मुळात स्वतः एकत्र येत नाही. म्हणजे त्यांचा काहीतरी तिसराच आजार तयार होत नाही. ऍक्च्युली सोरा आणि सिफिलिस एकत्र झाल्यावर तिसरा आजार तयार होत नाही. तर ऍक्च्युली सोरा पण असतो आणि सिफिलिस पण असतो फक्त त्याची जागा वेगवेगळ्या ठिकाणी असते.
ते स्वतः काय एकत्रीकरण होत नाही, पण एक आजार दुसऱ्या आजाराच्या साईडला असतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे आणि त्यांच्या तिथं जे फेवरेबल कंडिशन हे असतात. जसं त्यांचे क्युअर आपण ते आणि ह्या दोघांचं क्युअर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट करायची आहे त्या दोघांची, दोन आता सोरा आणि सिफिलिस एकत्र आहे, तर त्यांचे क्युअर आपण न्यायिक पद्धतीने सिफिलिससाठी मर्क्युरियल प्रिपरेशन वापरायचे आणि सोरासाठी आपण स्पेसिफिक होमिओपॅथिक रेमेडी वापरायची. त्याचा योग्य डोस देऊन आपण ते पण बरं करू शकतो. सरांनी फुटनोट मध्ये उदाहरण त्याचं एक्झाम्पल दिले का ते असे दोन आजार बरे करायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या रित्या दोघांना वेगवेगळे रेमेडी देऊन बरं करता येतं. पण ते दोघं एकत्र नसतात, ते शरीरामध्ये दोन वेगळ्या ठिकाणी स्थिर झालेले असतात. कळलं? आता ह्या कॉम्प्लेक्स डिसीजची ट्रीटमेंट कशी करायची हे पुढे येणार ना अजून? हो सर, पुढे येणार. आता हे फक्त सरांनी आता हे सिफिलिस हे जे फुटनोट मध्ये नाही सरांनी हम्म. सोरा आणि सिफिलिस म्हणजे हे नॅचरल डिसीज आहे, दोन्ही हो नॅचरल हो हो हे झालेले. बरोबर. सोरा पण नॅचरल आहे, सिफिलिस पण नॅचरल आहे. त्यांचे ट्रीटमेंट करताना सरांनी नॅचरल सिफिलिस साठी फक्त मर्क्युरीज वापरलेले आहे आणि सोरासाठी बाकीचे अँटीसोरिक रेमेडीज वापरलेले आहे, जे जे सिमटम असेल त्या हिशोबाने. आणि तशा पद्धतीने त्यांनी ते नॅचरल दोन्ही डिसीज बरे केलेले आहे. पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस टीसीटी आणि पुढचे आपण ऍप्रिझम बघतो ना, त्यावेळेस फुटनोट मध्ये सरांनी त्याचे असे बरेच उदाहरण दिलेले. आता आपण ज्यावेळेस तुम्ही आर्टिफिशियल मॉर्बिड डिसीज तयार करता, तो डबल कॉम्प्लेक्स असतो. हा झाला कॉम्प्लेक्स डिसीज. अजून आपण डबल कॉम्प्लेक्स नाही घेतलाय. जो जो असतो तो ट्रीट करणं अवघड असतो. जे तुम्हाला बोललो ना, पुढे जाऊन आपण असे पण केसेस आहेत का ते इनक्युरेबल आहे. ते जे हा हा पुढे ज्यावेळेस सर ते आपण त्या अल्गोरिदम पर्यंत जाऊ त्यावेळेस ते सर सांगतात ते डबल कॉम्प्लेक्स कसे होत्या, ते टोटली इनक्युरेबल कसे होतात, त्यांना आपण काय करू शकतो, ते कसे घालू शकतो का नाही घालू शकत. आता 41 मध्ये सरांनी नॅचरल डिसीज पेक्षाही सामान्य चिकित्सकाच्या औषधामुळे म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिननी आता दोन वरच्या फुटनोट मध्ये आपण दोन नॅचरल डिसीज बघितले, सोरा आणि सिफिलिस. परंतु आता नॅचरल डिसीज पेक्षाही सामान्य चिकित्सा म्हणजे ॲलोपॅथिक फिजिशियनच्या औषधामुळे किंवा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे नवीन मॉर्बिड कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. म्हणजे नवीन मॉर्बिड डिसीज तयार होतो. नैसर्गिक आजार जे बरे करणे शक्य आहे, म्हणजे नॅचरल डिसीज आपल्याला बरे करणे शक्य आहे, ते त्यांच्यावर सततच्या चुकीच्या औषधाच्या वापराने आपण नवीन कंटाळवाणी स्थिती तयार करतो. म्हणजे आर्टिफिशियल मॉर्बिड डिसीज डिसिमिलर ॲलोपॅथिक मेडिसिननी असे न बरे होण्यासारखे किंवा खूप वेळ घेणारे आजार तयार करतो, कंटाळवाणे आजार तयार करतो. आणि मग नैसर्गिक आजार व नवीन ही जी नवीन मॉर्बिड कंडिशन आहे ते एकत्र येऊन एक निश्चितच नवीन आर्टिफिशियल आजार तयार होतो, जो क्रोनिक नेचरचा असतो. म्हणजे काय झालं, तो सुद्धा एक क्रोनिक आहे. म्हणजे तो पण आता जो ॲलोपॅथिक तयार केला तो पण क्रोनिकच तयार झालाय आणि तो जास्त अवघड आहे बरा करायला. आणि हे त्यावेळेचे जेवढे वेगवेगळे नवीन वैद्यकीय मेडिसिनल जर्नल होते त्यांच्यामध्ये अशा प्रत्येक आजाराच्या नोंदी होत्या. आणि त्याचे ते याच्यातून त्या नोंदीवरून हे सरांना सांगायचंय का याच्यावरून हे सिद्ध होतं का तुम्ही असे काही आजार तयार करताय का ते बरे करणं अवघड झालेले. त्यावेळेस जेवढे जनरल पब्लिश व्हायचे त्याच्यामध्ये अशा सगळ्या केसेस तिथं नोंद व्हायची. आपण ॲलोपॅथिक दिल्यानंतर नवीन दुसरा आजार तयार झालाय त्याला वेगळं परत नामकरण करायचं आणि मग त्याला परत शोधत बसायचं. असं ते दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तसंच चालायचं. अशाच प्रकारे घडणारी एक प्रकरण आहे ज्यात विनरल चान्सलेस डिसीज हा सोराने कॉम्प्लिकेटेड झाला आहे किंवा गोनोराचे असाधारण अवस्थेत पोहोचला आहे. तो सातत्याने परत परत मर्क्युरीचे आता इथं काय केलंय, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट होती. म्हणजे आता सरांनी जसं मर्क्युरीचे प्रिपरेशन आपण होमिओपॅथिक वापरले, त्यावेळेस गोनोरेला आणि सिफिलिसला ट्रीट करायला मर्क्युरीचे प्रिपरेशन लोकली वापरायचे बरोबर. ॲलोपॅथिक फिजिशियन आणि ते लार्ज डोस मध्ये वापरायचे. त्यांनी काय केलंय, मर्क्युरीचे लार्ज डोस वापरून असा एक आर्टिफिशियल डिसीज तयार केलाय जो सोराने परत कॉम्प्लिकेट झालाय आणि त्याचं टॉक्सिसी रूपात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे तो पहिल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग झालाय. ज्याला ज्याला त्या ॲलोपॅथिक फिजिशियनने विनरल डिसीज असे नाव नाव देऊन टाकले आणि मग ते विनरल डिसीजच्या नावाखाली सर्वच बाकीचे आजार त्यांनी मग ते त्यांचं असं होतं का ते विनरल डिसीज कधी बरे होणार नाही, न बरे होणार डिसीज ते विनरल डिसीजच्या यादीमध्ये टाकून दिले होते. आणि ते त्यांना मग ते नामकरण झालं म्हणजे संपलं. तिथं पुढे काय त्याला इलाज करायची गरज नाही असं त्यांचं हे होतं. जे की बरे करणे आता अगदीच अवघड झाले आहे. त्याचे फुटनोट आहे. तर आता तिथं जे फुटनोट मध्ये सरांनी काय सांगितले, जे लार्ज डोस मध्ये तुम्ही पारा किंवा मर्क्युरी वापरायचे त्या लार्ज डोसनी काय व्हायचं,
तिथं अल्सर तयार व्हायचं आणि ते अल्सर इतकं डीप असायचे का बोन पर्यंत जायचं आणि ते बोन पर्यंत झालेल्या अल्सरमुळे त्या शरीराचा एवढा विध्वंस व्हायचा म्हणजे आपण स्फोट केल्यासारखं आहे. आणि त्यावेळेस त्याला परत स्वरा जर झाला तो एक डिसीज होऊन तो जवळजवळ बरं न होण्यासारखाच म्हणजे तो सिफिलिस तर गेलाच नाही त्याच्यात स्वराचं इन्फेक्शन झालंय. आणि तुम्ही मर्क्युरी लावून लावून त्याचं फार बोन डिस्कॅरिया झालं, बोन अल्सर बोन पर्यंत अल्सर नेऊन घातलाय. तर तो बरा करणं म्हणजे अशक्यच करून टाकलंय ऍलोपॅथिक प्रिपरेशन लावून लावून. असं ते फुटनोट मध्ये दिलंय सरांनी. कळलं? हो सर. इथपर्यंत कळलं. तीन तीन जे उदाहरण आहे डिसिमिलर डिसीजचे कसे कसे काय काय मॅनिफेस्टेशन होतात आणि काय कॉम्प्लिकेशन होतात. तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असे 2 डिसीजेस पेशंटमध्ये असतील आणि मग त्यांची जी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट होते, म्हणजे ते हम्म. सस्पेंडेड स्टेटमध्येच राहतात. पण म्हणजे नंतर ते क्रॉनिक डिसीज म्हणजे अनकंट्रोलेबल पण होऊ शकतात. हे पण एक्झाम्पल होता आपण ना. इथे ॲड करू शकाल. हो, नाही नाही, आता हे जे आधीचे मी जे आता सरांनी ऑर्गॅनल मध्ये जे उदाहरणं दिले ना ते त्यांच्या काळातले. आता जर उदाहरण बघितलं ना तुम्ही तर तुम्ही सर्वचे सर्व डिसीजेस आहे. जर तुम्ही हायपरटेन्शनला ट्रीटमेंट करताय आणि तुम्ही मेडिसिन देताय पेशंटला कालांतराने त्याला 4 ते 5 वर्ष तुम्ही अँटी हायपरटेन्शन दिल्यानंतर त्याला कार्डियक डिसीजेस तयार होत आहे. पेशंटला मध्ये शुगर तयार होते, डायबिटीस तयार होतोय, सिकेडी तयार होतोय. हा, आता मग एका मॅडमने उदाहरण दिलं मला सिकेडी झालंय नाही का. किंवा सोरायसिस आहे, तुम्ही सोरायसिसची ट्रीटमेंट करताय आणि पेशंटला लॉंग टर्म स्टेरॉइड ठेवलंय. स्टेरॉइड ठेवल्यावरती काय होतं तुम्हाला दिसतं ते स्टेरॉइड मुळे झालेलं मॅनिफेस्टेशन. कुठला दिसत होतो स्टेरॉइड जास्त दिल्यानंतर, लॉंग टर्म स्टेरॉइड गेल्यानंतर? डायबिटीस, कुशिंग सिंड्रोम, डायबिटीस, हे तुम्हाला लॉंग टर्म हायपरटेन्शन. स्टेरॉइडचे इफेक्ट त्याचे ना. हायपरटेन्शन आणि स्किन डिसीजेस. आणि तुम्ही जे स्टेरॉइड किंवा डायबिटिक पेशंट तुम्ही 10 ते 15 वर्ष घेतल्यानंतर तुम्ही त्याचं जर फेशियल एक्सप्रेशन बाकीचे बघितले तर बऱ्यापैकी त्याला सर्वच आजार असतात. कुठेतरी क्रिएटिन त्याचं थोडं वाढलेलंच असतं, GFR कमी झालेला असतो. म्हणजे हे काय झालंय, हे क्रोनिक डिसीजचं आर्टिफिशियल क्रोनिक डिसीजचं रूपांतरण झालेलं आहे. फक्त ते स्लोली होतं, दिसत नाही म्हणजे ते मॅनिफेस्टेशन होतात पण आपण त्याला मान्य करत नाही. किंवा आजही तिथं तेच कंडिशन आहे. तुम्ही शुगरसाठी फक्त ग्लायकोमेट दिल्यानंतर 2 वर्षानंतर त्याला परत ग्लिमिप्राइड ऍड करायला लागती, परत पायोग्लुटेजन ऍड करायला लागती, 3-3, 4-4 मेडिसिन ऍड होत चालतात. पण असं आहे का ग्लायकोमेट 500 दिली होती आणि मग नंतर ते 250 वर आलेलं कधी बघितलंय आपण? कधीच नाही बघितलं. म्हणजे काय आहे, का तो क्रोनिक डिसीज तो परत तुम्ही तो वाढवत नेणार आहे, कमी काहीच करत नाही ऍलोपॅथी मध्ये. आजही तेच होतंय. फक्त ऑर्गॅनिकच्या बुक मध्ये हे जे एक्झाम्पल आहे त्याने त्या काळात दिलेले, पण आजही आपल्याला तसं दिसतंय, वेगळं काही घडताना दिसतच नाही. कळलं? येस सर. जुन्या बाटलीत नवीन दारू. हम्म. बरोबर. बाटली तीच आहे, फक्त आता लक्षणं बदललेली आहेत त्याची. लक्षणं लक्षण म्हणतो. बदलले हा आणि हा हा. हा, 100 वर्षापूर्वीचा वेगळा फ्लू होतो, आता कोविड आला. म्हणजे स्टॅटिन जास्त तो दिवस दुसरा अजून दिले तर काहीतरी आला. डायबिटीस होतो. हम्म. आणि तसंच आहे ना, आता समजा कोविड आस्पिरिनमुळे वॅक्सिनेशन गॅस्ट्रायटिस नंतर, होतात. बरोबर. पोस्ट कोविड वॅक्सिनेशन किंवा कोविड नंतर तुम्हाला कार्डियक भरपूर. हो डिसिजेस, हो हो ब्लड क्लॉटिंगचे इफेक्ट वाढले, हो. पेशंटला पॅरालिसिस झालं, यंग एज मध्ये इन्फाक्ट बसायला लागली. म्हणजे तेच झालं ना ऍक्च्युली. म्हणजे ते खरं आहे सर ऍक्च्युली. याचं एक उदाहरण आहे, आता कोविडच्या केसेस ज्यांनी ज्यांनी बऱ्या केल्या ना होमिओपॅथिकने, मी माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगितलं ना 10 पैकी 9 केसेस ज्या अबव 80 इयर्स ओल्ड पेशंट होत्या त्या होमिओपॅथिकली बऱ्या केल्या. त्यांचं सॅच्युरेशन 60-65-70च्या वरती नव्हतं मी ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंट केली. पण त्या लोक आजही त्यांच्यातले ते 9च्या 9 सर्व म्हातारे जिवंत आहे. त्या लोकांना नाही कार्डियक आजार आले, नाही कुठला काही प्रॉब्लेम झाला, नाही त्यांना ते काय होतं आपलं ते हिप जॉईंटचं ते नेक्रोसिस ते सुद्धा एव्हियन. हा. झालं नाही. हा, एव्हीएन सुद्धा झालेलं पाहिलं नाही. म्हणजे मग ते किती छान आहे, होमिओपॅथिकली ट्रीटमेंट केलं तर किती छान आहे. आणि तुम्ही बाकी त्या लोकांना इकोस्प्रिन दिलं,
सॉल्युमेट्रल दिलं, सगळंच दिलं. तुमचं ते इंजेक्शन ते पण दिलं, सर्वच दिलं, पण तरी पण त्यांना इव्हीएन बसलाच. यंग पेशंटला बसला. माझ्या 2 मित्रांना बसला इव्हीएन. ते ऑलरेडी आपण आता मित्र म्हणजे ते पण डॉक्टर होते तरी पण. आणि काही नाही, स्कोर 4 असताना त्यांनी सगळं मेडिसिन घेतलं. एकाला तर प्रोसिम्युलॉन ते 40,000 इंजेक्शन पण दिलं, तरी त्याला इव्हीएन बसला. दोन्ही रिप्लेसमेंट केलं त्याचं. काय उपयोग झाला? आणि ते जर तो 4 स्कोर म्हणजे सर त्याला काही गरज नव्हती ऍक्च्युली मेडिसिनची. 4 स्कोर काय गरजच नाही ना, सॅच्युरेशन त्याचं 98. पण आपण सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये काय सर्वांनाच आपण दिलं आणि दोघांचं पण त्यावेळेला ऍक्च्युली हिप काय झालं ना, रिप्लेसमेंट झालं. पहिल्या लाटेमध्ये मेडिकल फील्ड पूर्ण अंधारात होतं आणि दुसऱ्या वेळेला काय म्हणतो ना, लोकांना ना म्हणजे काय म्हणतो ना, आपदामी औषध तो सापडून गेलेला होता. आपले लोक हम्म. हुशार आहे, सगळेजण समजून नाही घेतलं आणि आपदामी दुसऱ्या अवसर लाट म्हणजे काय म्हणायचं ते. नाही दुसऱ्या लाटेत होमिओपॅथीला स्कोप भेटायला काय झालं माहिती सर? हा, लाट खूप मोठी होती बेड आणि नव्हते. मॉडर्न मेडिसिनचे किंवा सर्व हॉस्पिटल्स आणि बेड नव्हते आणि अवेलेबिलिटी नव्हती. लोकांची मजबुरी होती काहीतरी घ्यायचं म्हणजे एखाद्याने म्हणून मंत्र टाकला म्हणून तरी बरं हो होईल. मग आपण मंत्राचंच काम केलंय ऍक्च्युली. म्हणजे मजबुरीने आपल्याकडे थांबले लोक. हो हो, सगळं हॉस्पिटलला बेड असते तर ते आपल्याकडे आलेच नसते. आलेच पण नसते. सुदैवाने त्यांचे नशीब चांगलं का ते लोक आले म्हणून चांगले जीवन जगताय. जे लोक पैसे घालून हॉस्पिटलला ऍडमिट झाले त्या लोकांचे ही रिप्लेसमेंट झाली. माझं स्वतःच सर, मला 40%. माइल्ड फॉर्म मधला कोविड झालेला होता. फक्त टेस्ट गेली आणि वास गेला. 3-4 दिवस बाकी कुठले सिमटम नव्हते. मी विदाऊट मेडिसिनच रिकव्हर झालो. पण मग अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस होते म्हणून घरच्यांनी सांगितलं, म्हणून शेवटच्या टप्प्यात लसीकरण करून घेतलं होतं मी माझं. आणि तिथून पुढे 6-8 महिन्यानंतर मला वॉक करताना चेस्ट पेन व्हायला लागलं, म्हणून मी अँजिओ रिपीट केली. तर आरसीएच्या एंट्रीला ज्या ठिकाणी 2019च्या अँजिओग्राफीमध्ये आरसीएच्या एंट्रीला जिथं काहीच नव्हतं, बिलकुल काही प्लाक नाही, काहीच नव्हतं, त्या ठिकाणी नवीन एक गणपती बाप्पा क्रिएट झाला होता 95%. बाप. आता सर हे जे तुम्ही अँजिओग्राफीचं बोलले ना, एक हा, आपले आता रेकॉर्डिंग चालू आहे. तर एक खूप चांगले कार्डिओलॉजिस्ट आहे. आमच्या एकदा मीटिंग मध्ये जस्ट आम्ही 5-6 जणच होतो, क्लोज होते आमच्या एकदम ते. तर त्यांनी एक उदाहरण दिलं म्हणे, साला जे आपण यंग एज मध्ये किंवा आता अनडायग्नोज चेस्ट पेन आहे त्या पेशंटला आपण आता काहीच होत नाही, स्ट्रेस नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, पण त्याची चेस्ट पेन आहेच. मग त्याला काय करायचं, डायग्नोस्टिक अँजिओग्राफी करतो आपण नाही का. मग ती अँजिओग्राफी जर तुम्ही केली आणि ती जर नॉर्मल असली, पण ज्यावेळेस तुम्ही तिथपर्यंत जाऊन येता ना, तुम्ही त्याला प्रोन होता परत तुम्हाला ब्लॉकेज होण्याची. म्हणजे एक वेळेस तुम्ही अँजिओग्राफी नसती केली आणि 2 वर्षानंतर त्याला जर परत चेस्ट पेन झाले तर तिथं ब्लॉकेजेस सापडतं. म्हणजे काय आहे का तुम्ही तिथं जाऊन कॅथेटर घालून आले, तिथलं जो सगळा फ्लोरा आहे किंवा ती व्हेन आहे तुम्ही डिस्टर्ब केली, त्याच्यामुळे तिथं प्लाक जमा होणार आहे आणि तुम्ही ब्लॉकेज तयार करणार. त्यापेक्षा ती अँजिओग्राफी नाहीच केली तर चांगलंच. म्हणजे एकदा तुम्ही तिथे काहीतरी प्रोसिजर केली बॉडीवरती का ती बॉडी तुम्हाला काही ना काही रिएक्शन देते. जसं निसर्ग नियम आहे, आता आपण एवढे अॅप्रोरिझम शिकलो ना, बॉडी तुम्ही काही केलं का त्याला तुम्हाला तिचं रिएक्शन करण्याची ताकद आहेच. मग तुम्ही चांगलं केलं तर चांगलं रिएक्ट करेल, वाईट करून आले का तुम्हाला ते वाईट काही ना काही दाखवणारच. ती गाईड वायर चांगली फिरते सर, ती मी 2दा बघितलेलं आहे, म्हणजे मी एक्झाम्पल आहे, आणि लाईव्ह त्यांनी मला स्वतः माहिती आहे. कबूल केलेले आहे का ते यंग असं पेशंट वाटतं मध्ये आपल्याला, अँजिओग्राफी ऍक्च्युली केली. बाहेरून बघताना आहे ना, आपल्याला वाटतं असं की ते असं कर्व इझी असेल आणि खूप ते हे असेल, पण ते ऍक्च्युली ज्या वेळेला ते कॉरोनरीज मध्ये जाणवत नाही. फिरवतात ना, जाणीव होते सर आतून पूर्ण त्याची. हो. ते जाणीवपेक्षा सर त्यावेळेस जाताना किती नाही, चांगला जाणीव निष्णात होते माणूस याचा असला अर्थ तर ना, तो ते टच किती करणार. खरडलं जात असेल ना, हा इंटिमा इरिटेट जो करत आहे, चालतं ना. हो. इंटिमा जो मध्ये आहे तो किती मधलं खरडला जे जात असेल ना पूर्ण शेवटी. साधं आहे सर. म्हणजे काय असतं, एखादी पाईपलाईन आहे किंवा एखादी नाली आहे, ती एकदम बरोबर. स्मूथ असते ना तर ती ब्लॉक होत नाही. तुम्ही तिला जर रब केलं ना, त्यावेळेस तिथं ब्लॉकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ते सेम लॉजिक आहे त्याच्या मागे. तुम्ही नॉर्मल पेशंटची अँजिओग्राफी केली का तुम्ही त्याला पुढचे 3-4 वर्षात ब्लॉकेज तयार केलेच. म्हणून शक्यतो म्हणजे त्या भानगडीत इंडिकेटेड नाही पडायचं नाही त्यावेळेला ऍक्च्युली. करू नये बा, बरोबर. करूच नाही ऍक्च्युली करू नये. तुम्हाला म्हणजे कधी आहे तुम्हाला जर एमआय बसलाय किंवा दिसतंय तुम्हाला ऑलरेडी अँजायना आहे, सर त्यावेळेस ठीक आहे. सर पण माझ्या काय होतं. हॅलो हम्म, सर, तुम्ही आता म्हणाला बोला. अँजिओग्राफीच्या वेळी त्याला एक ऑप्शन आहे. ओल्ड एज मध्ये सहसा मुंबईत करतात, म्हणजे सगळीकडेच करतात. सिटी अँजिओग्राफी पण आहे.
पण त्याची अॅक्युरेसी 95 to 97% आहे. जर तुम्हाला इंटरव्हेन्शनल अँजिओग्राफी नसेल करायची तर यू कॅन गो हो. सिटी अँजिओग्राफी. बरोबर आहे सर. पण सर्व कसं आहे माहिती आहे का सर, ऍट द एंड सर्व ज्या प्रोसिजर आहे त्यांना परत एकदा लिमिटेशन आहे. नाही तुम्ही अँजिओ नॉर्मल आली म्हणून तुम्ही 2 महिन्यात पण इन्फॅक्ट बसलेल्या लोकांना असे झालेले आहे. आणि एखाद्या पेशंटला इन्फॅक्ट बसलाय. माझं एक 2009-10 साली माझ्याकडे एक यंग इन्फॅक्ट होता 31 इयर्स ओल्ड. आणि त्यावेळेस आपल्याकडे एकच ठिकाणी अँजिओ करायची. आणि त्या पेशंटला संबोलाइज केल्यानंतर सरांनी 4थ्या का 5व्या दिवशी अँजिओ केली तर ती नॉर्मलच निघाली तिची. म्हणजे त्याला फक्त इम्पॅक्ट कशामुळे बसला होता, क्लॉट होता. संबोलाइज केल्यानंतर त्याचा क्लॉट निघून गेल्यानंतर त्याची अँजिओ नॉर्मल आली. म्हणजे थोडक्यात काय का तुमची अँजिओ नॉर्मल असली म्हणजे तुम्हाला इम्पॅक्ट बसणार नाही असं नाहीच. तुम्ही कधी पण क्लॉट बसल्यानंतर तुम्हाला ते कधी पण इम्पॅक्ट बसू शकतो. थोडक्यात काय काय म्हणजे कुठली टेस्ट तुम्हाला 100% सांगू शकत नाही की तुम्हाला काय होणार. मग त्यामुळे प्रत्येक टेस्ट करताना मोस्टली इन्व्हेसिव्ह टेस्ट करताना विचार करायला पाहिजे करावी की नाही. डॉक्टर B.M. हेगडे म्हणून कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी बरंच याच्यावरती हे केलेलं आहे. म्हणजे ही इज अ फेमस कार्डिओलॉजिस्ट. पण पूर्ण ॲलोपॅथीच्या अगेन्स्टच ते बोलतात. या सगळ्या प्रोसिजरच्या अगेन्स्ट ते बोलतात. त्यांचे नाही नाही सगळेच ब्लॉग मी मागच्या 1 का 2 लेक्चर पूर्वी जे बोललो ना का फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्टचं मेन कार्य काय आहे का हे ब्लॉकेज होणार नाही याच्यावरती त्यांनी प्रबोधन केलं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे किंवा तुमच्या उपडीला पेशंट आल्यानंतर की तुम्ही आता एक त्याची प्लास्टिक केली तर ते ब्लॉकेज का झाले आणि परत होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, त्याचा आहार कसा पाहिजे, एक्सरसाइज कशी पाहिजे, त्या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे. ते कोणीच करत नाही ऍक्च्युली. आणि मग मग ते ॲलोपॅथी एक तर त्यातच खराब आणि त्यात हे लोक करणारे अजूनच खराब आहे. त्यामुळेच तो अजूनच डिलेमा जास्त खराब आहे हे सगळ्या गोष्टींचा. असं आहे. चला 42 घ्यायचं का आता? घ्या ना सर, 4 मिनिटं आहेत. ओके. काही प्रकरणामध्ये निसर्ग स्वतः परवानगी देतो एकाच वेळी शरीरात 2 किंवा 3 भिन्न स्वरूपाचे आजार निर्माण होण्यास. हे तेव्हाच घडते जेव्हा 2 डिसिमिलर आजार निसर्गाच्या शाश्वत नियमानुसार एकमेकांना काढत नाही किंवा नष्ट करत नाही किंवा बरे करत नाहीत. परंतु असे दिसते की ते दोन्ही किंवा कधी-कधी तिन्ही त्या सजीवात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये त्यांच्या सोयीनुसार जागा ॲक्वायर करून घेतात. सरांनी ते नॅचरल डिसीजेसचं उदाहरण दिलंय. ज्यावेळेस असंही घडतं का तुम्हाला 2 नॅचरल डिसीज एका वेळेस शरीरात येतात. 2 वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्वायर होतात आणि ते तसेच असतात. कधी-कधी 3 आलेले सुद्धा बघितलेले आहे आपण. जसं आता मगाशी तुम्ही बीपी, हायपरटेन्शन, डायबिटीज, कार्डियाक मॉर्बिडिटी या सगळ्या गोष्टी म्हणजे 3 आजार एकत्र आलेले आहे तुम्हाला. आणि 3 आजार वेगवेगळ्या ठिकाणी झालेले. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त आजाराने त्रस्त आहे. असं निसर्गात दिसतं म्हणजे आर्टिफिशियलीच होतं असं काही नाही. कधी-कधी निसर्गात पण होऊ शकतं. 43 मध्ये याच्या अगदी विरुद्ध. आता हे सर्व आता 3 मिनिटात याचा सारांश कसा आहे का हे सगळं आतापर्यंत सरांनी ते 34 पासून 42 मध्ये एवढ्या हे जो 6 आणि 2 8 एपिसोड मध्ये फक्त डिसिमिलर आजार एकत्र आल्यानंतर काय काय कॉम्प्लिकेशन होतात आणि ते का चुकीचं आहे हे सर्व सांगितलंय का तर सरांना 43 पासून सिमिलर आजाराने काय फायदा होणार आहे आणि आपलं होमिओपॅथी कसं कार्य करतं आणि ते का गरजेचं आहे हे समजून सांगण्यासाठी डिसिमिलर आजार आल्यानंतर काय घडतं हे सगळं सरांनी इथल्या मागचे 8 एपिसोड मध्ये घेतलेलं आहे का डिसिमिलरने काय होतं. म्हणून सरांनी आता पुढची मीटिंग करायची सुरू मग सर 43 पासून करा घेऊ ना सर. आपण होमिओपॅथिक लॉस. ही कट करू आता आणि मग बरं. परत जॉईन करू म्हणजे डिस्टर्ब होणार. ओके करतो मग एंडिंगला. थांबा सर. एक प्रश्न आहे डॉक्टर जयश्री सर, मग याला काय ट्रीटमेंट आहे क्रॉनिक डिसीजला कशाला? जर पेशंटला बीपी, डायबिटीस, थायरॉइड सर्व आहे? तेच ना सर मी जे बोललो ना फिजिशियननी बीपी कशामुळे वाढलाय जसं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे तुमचं शुगर वाढलंय एक्सरसाइज मॅनेजमेंट आहे सर म्हणजे ते 199 किंवा 188 शुगर असले तरी टॅबलेट चालू करून देतात. ऍक्च्युली त्याला सांगायला पाहिजे ना का तू 2 महिने एक्सरसाइज कर तुझं आहाराचे पथ्य पाळ आणि परत तू शुगर करून ये. ती तेवढी कव्हर होणार आहे ना त्याच्यासाठी लगेच शुगरची टॅबलेट चालू करायची काय गरज नाही ना. किंवा 250 झाली 250 शुगर झालेला पेशंट लगेच थोडी एक्सपायर होणार. बरोबर. तुम्ही त्याच्यावरती पूर्णपणे फॉलोअप दिला पाहिजे 2-3 महिने 6 महिने त्याच्याकडून ते करून घेतलं पाहिजे.
तुझी बिना टॅबलेटची मेडिसिन कव्हर झाली पाहिजे, आपलं शुगर कंट्रोल झाली पाहिजे. अगदीच त्याची 500 आली तर नाही इलाज आहे. अगदीच एखादा इम्पॅक्ट बसला तर नाही इलाज आहे. पण मग जस्ट चेस्ट पेन होते, काहीतरी जाणवते म्हणून अँजिओग्राफी करायची, मग हे चुकीचं आहे ना. त्यांना किंवा डॉक्टर 200 हॅनेमन शुगर आहे भेटले नाही लगेच ना त्याला. सर. किंवा डॉक्टर 140 हॅनेमन किंवा सरांनी म्हणून 150 बीपी आपल्याला आहे. फिजिशियन म्हटलं, डॉक्टर नाही म्हटलेलं. हो, किंवा 140 बीपी आहे सर, 150 चालू करून द्यायची. की एखाद्याला थोडं पाल्पिटेशन होते, लगेच त्याला बीटा ब्लॉकर चालू करून द्यायचं. आता बीटा ब्लॉकरचे किती सिव्हिअर साईड इफेक्ट आहे. तुम्ही जर 2 आणि 3 वर्षासाठी बीटा ब्लॉकर घेतले तर त्याच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणजे झालंच ना विड्रॉल परत. विड्रॉल केलं, बंद केलं ते एम आय बसमध्ये. चलो, मग नेक्स्ट मीटिंग ते एंड सर करतो. हा सीसीएमपी करता नाही. हा हा चालेल, बोला ओके ना. ओके. हा. सीसीएमपी ज्यावेळेस करतो मी मागच्या लेक्चर मध्ये बोललो का होमिओपॅथी काय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व जे अँटी हायपरटेन्सिव्ह, डायबिटीजची मेडिसिन सर्व शिकवताना ते प्रत्येकाचे साईड इफेक्ट, तो कुठं कोणतं काम करतो, मग त्याच्यानंतर झालेले साईड इफेक्ट कसे कमी करायचे, त्याच्यासाठी प्रत्येक मेडिसिन द्यायचं. म्हणजे पेशंटला एक नाही, दुसरं तिसरं चौथं 4 ते 5 मेडिसिन खाऊ घातल्याशिवाय तो स्टेबलच राहणार नाही. मग एवढं सगळं करायचं म्हटलं त्यापेक्षा आपली होमिओपॅथी चांगलीच आहे. मग तेव्हाच कळलं की माझ्याकडं नाही यार ॲलोपॅथी तर तीन अजिबातच नको तीन करायला, म्हणजे तीन अजिबातच ओरल नको करायला. 3 ओरल प्लस इन्सुलिन ते देऊन पण आजी आलेली होती आज. 350 शुगर आहे हम्म. बेटा, बोले क्या करू.